ऑलिम्पिक्समध्ये एक गेम आहे. त्या गेमचे नाव आहे पोल वॉल्ट. मित्रांनो, सर्गे बुबका नावाचा हा प्लेयर आणि तो चॅम्पियन प्लेयर होता पोल वॉल्ट मधला. पोल वॉल्ट तुम्ही पाहिले असेल की एक स्टिक असती त्या प्लेयरच्या हातामध्ये. तो अशी धावत पळत 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 येऊन एका ठिकाणी ती स्टक करतो आणि उंच अशी त्या पोलवरून उडी मारतो पलीकडच्या साईडला. हा त्याचं स्वतःच रेकॉर्ड तोडायचा, कारण की त्याचं रेकॉर्ड कोणी म्हणजे त्याचं इतकं उंच उडी मारत नव्हतं कोणी. इतका चॅम्पियन प्लेअर होता. आणि त्याला एकदा इंटरव्ह्यू मध्ये एक प्रश्न विचारला गेला की तू इतकी जबरदस्त उंच स्वतःची बॉडी इतकं म्हणजे रिस्क घेऊन कशी तू इतक्या जबरदस्त उडी मारतोस. तर त्याचं उत्तर फार जबरदस्त होतं. तो म्हटला, फर्स्ट माय माइंड गोज अँड बॉडी फॉलोज. पहिलं त्या बारवरून माझं मन जातं. पहिलं पहिलं मी माइंडनी क्रॉस केलेलं असतं ते, आणि बॉडी फॉलो करतो. मित्रांनो, याचं सांगायचं काय की पहिलं तो स्वतःला त्या अवस्थेमध्ये घेऊन जातोय, त्या सिच्युएशन मध्ये घेऊन जातोय की जिथे तो स्वतः उंच त्या बारवरून उडी मारलेली आहे. अशी सिच्युएशन तो त्याच्या मनामध्ये पाहतोय. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय कशाचं डिस्कशन करतोय ते म्हणजे मॅनिफेस्टेशन किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन. खूप लोकांचं म्हणणं असं असतं की आम्ही मॅनिफेस्टेशन किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन चा प्रयत्न केला, पण त्या गोष्टी आमच्या लाईफमध्ये होत नाहीयेत किंवा झाल्या नाहीयेत किंवा ते कठीण जाते त्यांना. तर आजच्या व्हिडिओमध्ये 5 इम्पॉर्टंट गोल्डन रूल्स मी तुम्हाला सांगणार आहे की जे खूप सोपे आहेत, पण ते करणं खूप इम्पॉर्टंट आहे. मॅनिफेस्टेशन म्हणजे ही कुठलीही जादू किंवा असे काही मॅजिकल गोष्ट नाहीये. इट इज अ सायन्स बेस्ड थिंग्स. ही एक शास्त्र आहे. आणि बरेचसे लोक आतापर्यंत जे जे जुने मोठे मोठे सायंटिस्ट किंवा मोठे मोठे लोक होऊन गेले, त्यांनी जाणते अजाणतेपणी, काहींनी नोईंगली काहींनी अननोईंगली त्या गोष्टी त्यांनी बरोबर फॉलो केल्या आणि त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये खूप साऱ्या जबरदस्त गोष्टी मॅनिफेस्ट केलेल्या आहेत. आणि आपण जाणीवपूर्वक त्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये आणू शकतो, स्पेशली आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर. तर मित्रांनो, तुम्ही चॅनलला जरूर सबस्क्राईब करा अजून केलेलं नसेल तर, आणि लाईक जरूर करा व्हिडिओला. कळवा. आणि तुम्हाला ह्यातलं नंबर 1 ची गोष्ट आपण पाहूया. ती पहिली गोष्ट आहे मित्रांनो, ती गोष्ट म्हणजे काय की आपल्याला पहिल्यांदा त्या अवस्थेमध्ये जायचंय ज्या अवस्थेमध्ये आपण आपण त्या गोष्टीला अट्रॅक्ट करायची आपल्याला इच्छा आहे. म्हणजे काय की समजा तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये खूप चांगले रिलेशनशिप पाहिजे, तर तुम्हाला पहिलं स्वतःला त्या फिलिंग्स मध्ये जायचंय, त्या अवस्थेमध्ये जायचं की ज्यावेळेस तुम्ही, फॉर एक्झाम्पल, तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला खूप पैसा पाहिजे किंवा खूप चांगले रिलेशनशिप पाहिजे किंवा खूप चांगलं हॅपीनेस पाहिजे. ते तुमच्याकडे ऑलरेडी सगळं आहे असं समजा. ऑलरेडी तुमच्याकडे आहे, तर तुम्ही कसे असाल? यू विल फील ग्रेट. तुम्हाला खूप जबरदस्त फील होईल. तुम्हाला खूप आनंदी आनंद वाटेल. तुम्हाला असं तुमच्या चेहऱ्यावरती खूप एक्साइटमेंट असेल, ग्लो असेल, आनंद असेल, हॅपीनेस असेल. का? कारण की जे तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला पाहिजे ते ऑलरेडी तुमच्याकडे आहे. यू विल बी व्हेरी हॅपी. ती जी सिच्युएशन आहे ना मित्रांनो, ती नसताना आत्ता आपण ती पाहिजे. त्यावेळेस गोष्टी आपल्याकडे आकर्षित होतात. तुम्हाला काय पाहिजे ते आपल्याला मिळत नाही, तर तुम्ही काय आहे ते तुम्हाला मिळतं. जर आता आपण खूप टेन्शनमध्ये, तणावात, स्ट्रेसमध्ये, सारख्या चिंतेत आहोत, विचारात आहोत, तर आपल्याला त्या गोष्टी मिळणार नाहीत आपण कितीही मागितल्या तरी. युनिव्हर्स डू नॉट केअर की तुम्हाला काय पाहिजे. युनिव्हर्स ओनली केअर्स अबाउट व्हॉट यू आर. तुम्ही काय आहात त्याचा युनिव्हर्स केअर करतं. जर तुम्ही स्ट्रेसमध्ये, तणावामध्ये, टेन्शनमध्ये आहात किंवा तुम्ही लॅकमध्ये आहात की माझ्याकडे पैशाची टेन्शन आहे किंवा समजा लाईट बिल भरायचे, फोन बिल भरायचे, हे बिल भरायचे, सारखा त्याचा विचार करताय तुम्ही, सारखी हे भाजी खूप महाग आहे, ते हे खूप महाग आहे, किती परवडत नाही, किती महाग झाल्यात वस्तू, ह्याचा जर विचार करतोय आपण आणि आपण जर अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतोय खूप पैसा किंवा खूप चांगलं हॅपीनेस किंवा खूप चांगले रिलेशनशिप, आणि जर समजा तुम्हाला चांगले लाईफमध्ये रिलेशनशिप पाहिजे, तुम्हाला एखादा पार्टनर पाहिजे, बिझनेस पार्टनर पाहिजे, लाईफ पार्टनर पाहिजे, तुम्हाला गर्लफ्रेंड पाहिजे, बॉयफ्रेंड पाहिजे, आणि तुम्ही विचार करताय की माझ्याबरोबर कुणीच नाही, माझ्यावरती कोण प्रेम करणार किंवा माझ्यावरती मला कसं भेटणार किंवा मी किती वर्ष झाले शोधतोय पण मला कुणीच भेटलेलं नाही. असे जर आपले निगेटिव्ह थॉट्स असतील तर आपण आयडियल रिलेशनशिप्स अट्रॅक्ट करूच शकत नाही. यू हॅव टू सी दॅट ऑलरेडी की ऑलरेडी आय एम एक्सपिरियन्सिंग ऑल दोज थिंग्स. मला जर खूप पैसा पाहिजे किंवा मला खूप हॅपीनेस पाहिजे, तर आय एम ऑलरेडी
इन दॅट फेज, जसं ऑलरेडी ते माझ्याकडे आहे, त्याला युनिव्हर्स अँसर करतं. त्यामुळे ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. आणि हीच गोष्ट आपल्या लाईफमध्ये नंबर 1 ची गोष्ट मिसिंग असते, ती म्हणजे युनिव्हर्स. तुम्ही आता तुम्हाला काय नेमकं पाहिजे त्याला नाही, तर युनिव्हर्स तुमच्या अवस्थेला रिस्पॉन्ड करतो. तुम्ही कुठल्या अवस्थेत स्वतःला बघताय, तुम्ही अबंडन्सच्या अवस्थेमध्ये पाहताय का तुम्ही लॅकच्या अवस्थेमध्ये पाहताय. ती गोष्ट आपल्याला पाहिजे ते ती ऑलरेडी, जसं मी तुम्हाला सांगितलं की फर्स्ट माइंड गोष्ट, ऑलरेडी आपलं मन त्या गोष्टीकडे गेलेलं असलं पाहिजे. ऑलरेडी आपण ती गोष्ट अनुभवतोय, ऑलरेडी एन्जॉय करतोय, हॅपीनेस आपल्या लाईफमध्ये आहे. ते जर असेल तर अजून ते मिळायला आपल्याकडे लवकर यायला सुरुवात होते. तर हा होता नंबर 1चा पॉइंट. नंबर 2चा पॉइंट तो म्हणजे क्लॅरिटी. युनिव्हर्स क्लॅरिटीला इम्पॉर्टन्स देतं, की वेग नाही, काहीतरी मला खूप पैसे हवेत याच्यामध्ये क्लॅरिटी नाहीये. पण माझं इन्कम दर महिन्याला 3 लाख रुपये, 5 लाख रुपये, 2 लाख रुपये, जे काही तुम्हाला पाहिजे, दर महिन्याचं माझं इन्कम एवढं असतं, माझं आहे, आय एम ऑलरेडी आहे. आणि त्या फिलिंग्स मध्ये आपण जगणं, त्या फिलिंग्स मध्ये आपण राहणं, ते आपली अवस्था म्हणजे ती आपली सिच्युएशन आहे की त्याच्यामध्ये मी ऑलरेडी आय एम मेकिंग 2 लाख रुपीज, किंवा क्लॅरिटी असणं. आणि जर स्पेशली जर आपण क्लॅरिटी कधी येते, ज्यावेळेस आपण ती गोष्ट नोट डाऊन करतो, त्यावेळेस ती गोष्ट आपण आपल्या डायरीमध्ये लिहून ठेवतो, प्रॉपर एकदम डिस्क्राईब करून ती गोष्ट. त्यावेळेस ती आपल्या सबकॉन्शियस माइंडला क्लॅरिटी येते की ह्या माणसाला नेमकं पाहिजे काय. आणि मग अननेसेसरी गोष्टी बाजूला सरकायला सुरुवात होतात. कारण की आता आपल्याकडे क्लॅरिटी आली. जसं धुक्यातून जर गाडी चालवत असेल आपण, तर आपण खूप घाबरत गाडी चालवू, कारण की आपल्याला क्लॅरिटी नाही, दिसत नाहीये काहीच. पण जर धुकं नसेल तर आपण घाटातून किती व्यवस्थित एकदम छानपैकी गाडी चालवू शकतो, बिकॉज ऑफ द क्लॅरिटी. तर क्लॅरिटी असणं, स्पष्ट असणं की मला नेमकं काय पाहिजे, कसं पाहिजे, कोणती गोष्ट पाहिजे, कशा टाईपची पर्सनॅलिटी मला पाहिजे माझ्या लाईफमध्ये, कसे माझे रिलेशनशिप्स पाहिजेत, किती पैसे पाहिजेत, ती क्लॅरिटी असणं खूप महत्वाचं आहे. युनिव्हर्स क्लॅरिटीला खूप इम्पॉर्टन्स देते. तिसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे की फक्त आपले थॉट्सच नाही, त्या थॉट्स बरोबर आहेत ना आपल्या फिलिंग्स पण चांगल्या असणं खूप इम्पॉर्टंट. जर आपले थॉट्स खूप चांगले आहेत पण फिलिंग्स आपण फील निगेटिव्ह करतो, म्हणजे आपण वी आर नॉट थँकफुल टू गॉड बट वी वॉन्ट गुड थिंग्स. बरेचसे लोक म्हणतात ना, वाय मी, माझ्या बरोबर असं का होतं, माझ्या बरोबर असं होतं, सगळ्या गोष्टी माझ्याबरोबरच घरा, मलाच हे त्रास होतात, सगळे सिच्युएशन्स माझ्याच लाईफमध्ये खूप प्रॉब्लेम्स येतात. आणि देव मला असं का ट्रीट करतोय. तर मित्रांनो, ऑलरेडी जर आपण लिहायला बसलो तर 1000 गोष्टी आपण देवाचे आभार मानू शकतो रोज सकाळी उठले. हजारो गोष्टी आहेत आपल्या लाईफमध्ये ज्या देवाने आपल्याला खूप जबरदस्त दिलेल्या आहेत. डोळे दिलेत पाहण्यासाठी. काही लोक बोलू नाही शकत, आपण बोलू शकतो, आपण ऐकू शकतो, आपण पाहू शकतो. कित्येक लोक आहेत लाईफमध्ये ज्यांच्याकडे हात नाहीत, पाय नाहीत, कित्येक प्रॉब्लेम्स आहेत लोकांना. आपल्याकडे ते आहेत. आपण पहिला लिस्ट बनवायला लागलो तर दिवसभरामध्ये आपण 1000 गोष्टींची लिस्ट बनवू शकतो. तर ते ग्रॅटिट्यूड असणं, हॅपीनेस असणं, समाधान असणं, पहिल्या ह्या गोष्टी असणं, ह्या फिलिंग्स आपल्यामध्ये असणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्याने आपण ह्या गोष्टींना अजून आपण फास्ट अट्रॅक्ट करू शकतो, जे आपल्या लाईफमध्ये पाहिजे ते. जे जे पाहिजे ते तर आपल्याला मिळणारच आहे, पण जे आहे देवाने दिलेलं त्याच्याबद्दल आपण थँकफुल असणं खूप इम्पॉर्टंट आहे. ऍटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड म्हणा, म्हणजे काय, आपले फिलिंग्स, आपले थॉट्स, जे आपल्याला हवंय त्याच्याबद्दलचे थॉट्स, आणि जर आपल्या फिलिंग्स या एकमेकांना सिंक नसतील, म्हणजे एकमेकांबरोबर नसतील, तर मग लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये प्रॉब्लेम येईल, मॅनिफेस्टेशन मध्ये प्रॉब्लेम येईल. पण जर हे एकत्र असतील, त्या एकमेकांमध्ये सिंक असतील, थॉट्स आणि फिलिंग्स, तर आपण खूप फास्ट गोष्टींना आपल्या लाईफमध्ये अट्रॅक्ट करू शकतो मित्रांनो. बिकॉज वी आर ऑलरेडी थँकफुल टू गॉड. देवाचे आपण ऑलरेडी थँकफुल आहोत. आणि ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे मॅनिफेस्टेशन मध्ये. चौथी इम्पॉर्टंट गोष्ट मध्ये म्हणजे की शंका सोडून द्या की कधी होईल, कसं होईल, होईल का नाही, मिळेल का नाही. आता एकदा ज्यावेळेस आपल्याला जी गोष्ट अट्रॅक्ट करायची, जी गोष्ट आपल्याला मॅनिफेस्ट करायची आपल्या लाईफमध्ये, ती गोष्ट एकदा आपल्याला पाहिजे म्हणून आपण ठरलं की ती गोष्ट, बॉल इज इन युनिव्हर्स कोड. आता ती गोष्ट आपल्या हातात नाहीये, ती युनिव्हर्सच्या हातात आहे. आणि
ती गोष्ट आपल्याला मिळाली म्हणून समजून चालायला वागायला सुरुवात करा. ऑलरेडी ट्राय असंच जगायला सुरुवात करायचं की ऑलरेडी ती गोष्ट मला मिळालेली आहे. आता ते युनिव्हर्सच्या हातात आहे. कधी द्यायचं, कसं द्यायचं, कशा पद्धतीने द्यायचं ते युनिव्हर्सच्या हातात आहे. ते आपल्याला मिळणार हे 100% खरं आहे. पण ते डोंट ट्राय टू कंट्रोल इट. ते मला ह्याच दिवशी पाहिजे किंवा असं डोंट ट्राय टू कंट्रोल इट. ते कशा प्रकारे मिळेल, ते कोणत्या अवस्थेत आपल्याला मिळेल ते आपल्या हातात नाहीये. आणि किंवा कधी होईल, कसं होईल, हा फिअर फॅक्टर किंवा ह्या गोष्टींमध्ये अडकून बसू नका. ते फक्त स्टार्ट एन्जॉईंग एव्हरी डे. हॅव अ ग्रॅटिट्यूड, हॅव अ थँकफुलनेस किंवा हॅव अ फेथ, हॅव अ बिलीफ. स्वतःवरती विश्वास ठेवा, बिलीफ ठेवा, फेथ ठेवा की की मला हे सगळ्या गोष्टी मिळालेल्या आहेत ऑलरेडी आणि आय एम एन्जॉईंग दोज थिंग्स. ऑलरेडी आय एम एन्जॉईंग. ऑलरेडी माझं माइंड, जसं मी मागाशी सांगितलं तुम्हाला, फर्स्ट माइंड मध्ये ऑलरेडी त्या गोष्टींना एन्जॉय करायला सुरुवात करा. आणि जितकं आपण त्या गोष्टींना फिलिंग्सचे ऍडिशन देऊ, फिलिंग्स जोडू आणि त्या ऑलरेडी अवस्थेमध्ये राहायला सुरुवात करू, त्या गोष्टी ऑलरेडी आपल्याकडे खूप फास्ट यायला सुरुवात होईल. म्हणजे आपलं डिस्टन्स कमी 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 व्हायला सुरुवात होईल मित्रांनो. जी गोष्ट तुम्हाला पाहिजे ती गोष्ट या पृथ्वीवरती कुठं ना कुठं तरी आहे. फक्त अंतर कमी कमी करत चालायचं आहे आपल्याला. ती ऑलरेडी दॅट थिंग इज ऑलरेडी देअर. फक्त अंतर कमी कमी करत चालायचं. पाचवी आणि शेवटची महत्वाची गोल्डन रूल मी तुम्हाला सांगतो मॅनिफेस्टेशन मधला, तो म्हणजे कन्सिस्टन्सी. ही एकच गोष्ट आपल्या हातात आहे. करत राहा. आपल्या गोष्टी कधी होईल, कसं होईल, मॅनिफेस्टेशन होईल का नाही, ते गोष्ट आपल्या हातात नाही. फक्त कन्सिस्टंटली. ही काही ओव्हरनाईट होणार नाही. हे रातोरात काय आपण लगेच हे श्रीमंत होणार नाही, की रातोरात ती गोष्ट किंवा ती व्यक्ती आपल्या लाईफमध्ये येणार नाही. तसं होऊ पण शकतं, पण हे काय रातोरात श्रीमंत होण्याची काही अशी काही जादूची छडी नाहीये. तर इट इज अ सायन्स. तर त्याच्यासाठी आपल्याला आपलं काम करत राहायचं. आपण आपलं काम मनापासून करत राहायचे आणि बाकीच्या गोष्टी युनिव्हर्सवरती सोडायच्या. सातत्य सोडायचं नाहीये, फक्त कन्सिस्टंटली काम करत राहायचं मित्र. तर या 5 महत्वाचे पॉइंट्स मी तुमच्याशी शेअर केलेले आहेत फ्रेंड्स, की त्याच्यामध्ये आपण मॅनिफेस्टेशन कसं करायचं किंवा मॅनिफेस्टेशन कसं आपण या गोष्टींना आपल्या लाईफमध्ये अट्रॅक्ट करू शकतो, या गोष्टी आपण आजच्या ह्या व्हिडिओमधून पाहिलेल्या आहेत, शिकलेल्या आहोत. तर जर तुम्हाला ह्या गोष्टी अजूनही डीप मध्ये शिकायचं असेल आणि ह्याच्या म्हणजे प्रॉपर काही सिक्रेट्स आहेत, जसे माझे 3 टॉपचे सिक्रेट्स मी शेअर करतो माझ्या वेबिनारमध्ये. त्याच्यामध्ये आपण ह्या मॅनिफेस्टेशन किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन अजून डीप मध्ये समजून घेतो, किंवा आपलं सबकॉन्शियस माइंडची पॉवर किती आहे आणि तो किती देवाने आपल्याला ही ग्रेट गिफ्ट दिलेली आहे. तर आपण आपल्या माइंडला थोडंसं राईट फ्रिक्वेन्सीवरती घेऊन गेलो तर आपल्या लाईफमध्ये किती चेंजेस होऊ शकतात. तर रिवायर युअर माइंड, ट्रान्सफॉर्म युअर लाईफ नावाचं आपलं जे वेबिनार आहे, वेबिनार खूप सुंदर आहे. तुम्हाला फ्री आहे कम्प्लिटली. तुम्ही जॉईन करू शकता माझ्याबरोबर हे वेबिनार. तर तुम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहिलीच लिंक आहे, व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे. त्या ग्रुपनी त्या वेबिनारला तुम्ही जॉईन करू शकता. ग्रुप जॉईन करा आणि जरूर वेबिनार अटेंड करा. तुम्हाला भरपूर माहिती मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर व्हिडिओ लाईक करा आणि कॉमेंट करा तुम्हाला नेमका ह्यातला कुठला मुद्दा जास्त आवडला किंवा कुठल्या गोष्टी नवीन तुम्हाला समजली. चॅनेलला पण जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.